नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे मोठी अपडेट। महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव मिळत आहे व येत्या काही दिवसांमध्ये तुरीचे बाजारभाव कसे वाढणार आहे याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। एप्रिल महिन्यात तुरीचे बाजारभाव असे असतील। तूर 12,000चा टप्पा ओलांडणार का? महाराष्ट्रात सध्याच्या मितीला जर बघितले 7,000 8,000 रुपये तुरीला बाजारभाव आहे। तुरीचे 3 प्रकार आहे, पांढरी तूर, काळी तूर आणि लाल तूर। याच्यामध्ये पांढरी आणि लाल तुरीला सध्या 8,000 8,500 7,500 पर्यंत बाजारभाव आहे। परंतु येत्या काही दिवसांमध्ये लाल तूर, काळी तूर आणि पांढरी तूर या सर्व तुरीला 10,000च्या वर बाजारभाव मिळणार आहे। याचं महत्त्वाचं कारण सरकारने हमीभावात तूर खरेदी करायला सुरुवात केली आहे आणि नुकताच झालेल्या धोरणानुसार महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये काळी तूर 12,000 पर्यंत जाऊ शकते आणि लाल आणि पांढरी तूर 10,000चा टप्पा ओलांडणार आहे। महाराष्ट्रातील तुरीचे लेटेस्ट अपडेटेड रेट जर बघितले 7,500 रुपये पांढऱ्या आणि लाल तुरीला आहे व जी काही काळी तूर आहे 10,500-11,000 पर्यंत गेलेले आहे। महत्त्वाचे कारणे म्हणजे भाववाढीचे पहिले कारण म्हणजे सरकारने जो काही हमी भाव दिलेला आहे 7,750 याच्यापेक्षा जास्त दरामध्ये खरेदी करण्यासाठी जे काही व्यापारी वर्ग यांना सूचना दिलेल्या आहे। महाराष्ट्रात जो काही हमी भाव आहे तुरीचा 7,550 रुपये कमीत कमी या दरात सरकारने खरेदी करण्यास सांगितलेला आहे। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरील ज्या काही मंडी आहे, उज्जैन मंडी असेल, इंदोर मंडी असेल, गुलबर्गा असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, या सर्व ठिकाणाहून तुरीला चांगल्या प्रमाणात मागणी येत आहे आणि हमी भावाचा विचार जर केला तर फक्त 29,000 शेतकऱ्यांनीच याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे। म्हणजेच बहुतेक शेतकरी यांनी हमी भावापेक्षा जास्त बाजारभावाने महाराष्ट्रात तूर खरेदी किंवा विक्री करत आहेत। महाराष्ट्रात आजच्या मितीचा एकूण लागवडीचं क्षेत्र जर बघितलं तर लागवड क्षेत्र आणि उत्पादन यांच्यामध्ये मोठी तफावत आहे। लागवड क्षेत्र हे कमी आहे यावर्षी गेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये। म्हणजेच महाराष्ट्रात तुरीचा येत्या काही दिवसात शॉर्टेज येऊ शकतो। सध्या जो काही 70-80 रुपयाचा बाजारभाव आहे हा 90-100 रुपयेसुद्धा होऊ शकतो। महाराष्ट्रात आजच्या मितीला जर बघितला अमरावती असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, हिंगोली असेल, खानेगाव नाका असेल, बीड असेल, त्याचबरोबर अमरावती असेल, लातूर असेल, मलकापूर असेल, जालना असेल, हे महत्त्वाचे शहर तुरीच्या उत्पादनाचे शहर आहे। परंतु या ठिकाणाहून सुद्धा आता बाजारामध्ये आवक घटल्यामुळे बाजारात एक शॉर्टेज तयार झाला आहे। येत्या काही दिवसात अजून बाजारभाव वाढणार आहे। किती प्रमाणात वाढणार आहे तर तुरीला जो काही आत्तापर्यंत 11,000चा उच्चांकी बाजारभाव होता तो 12,000 13,000च्या पार जाऊ शकतो। महाराष्ट्रात तुरीचा बाजारभाव किती होईल एप्रिल महिन्यामध्ये याच्याविषयी आपलं मत काय हे आम्हाला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि अशा लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघायला मिळेल। आपल्या परिसरातील आजचा बाजारभाव काय आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। धन्यवाद।